नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवरती ई चलनाद्वारे दंड आकारला जातो. मात्र अनेक वेळा चुकीचे चलन पाठवण्यात आल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून करण्यात येतात. या पार्श्वभूमीवरती राज्य शासनानं आता ई चलनावरती हरकत नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोलीस विभागाला 45 दिवसांच्या आतमध्ये या हरकतीचं निराकरण करावं लागणार आहे. वाहतुकीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडनं स्वयंचलित यंत्रणा आणि CCTV कॅमेऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. अनेक चौकांमध्ये सिग्नल्स तोडणं, हेल्मेट न वापरणं, सीट बेल्ट न लावणं यांसारख्या नियमभंगाची नोंद कॅमेऱ्याद्वारे केली जाते. तसेच महामार्गांवरती वेगमर्यादा मापक यंत्र बसवण्यात आली असून वेग मर्यादा ओलांडल्यास संबंधित वाहन मालकाला ई चलन पाठवलं जातं. मात्र वाहन संबंधित ठिकाणी नसताना किंवा कोणताही नियमभंग न करताही ई चलन आल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत होत्या. त्यामुळे आता सरकारनं या ई चलनावरती हरकत नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ई चलन हरकत घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक चलन .gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ई चलनाचं प्रदान करणं म्हणजेच ई चलन पेमेंट महाराष्ट्र स्टेट या शीर्षकाच्या पृष्ठावरती तक्रारदार व्यक्तीला चुकीच्या पद्धतीनं नोंदवलेलं चलन किंवा प्रदानाच्या कुठल्याही समस्येसाठी तक्रारीवरती हरकत घेण्यासाठी क्लिक करावं लागणार आहे. रेज अ ग्रीव्हन्स फॉर रॉंगली बुक चलन हा पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे. इथे चलनाच्या बाबतीत हरकत घेण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचं अनुसरण तुम्हाला करावं लागणार आहे. यामध्ये पोलीस ठाण्याची निवड करायची आहे. पोलीस विभागाला 45 दिवसांच्या आतमध्ये या हरकतींचं निराकरण करावं लागणार आहे. गृह विभागाकडनं याबाबतची अधिसूचना काढण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे आता तुम्हाला जर चुकीचं ई चलन आलेलं असेल तर मग मात्र तुम्ही देखील तक्रार करू शकता आणि त्यावरती संबंधित पोलिसाला 45 दिवसाच्या आतमध्ये त्यावरती रिव्हर्ट बॅक करावं लागणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.